हे चला जॉईन करा पटकन सर्वांनी. ठीक आहे, बघा आपण ठीक आहे नॉर्मल फॉर्म पर्यंत आलो होतो. तर एखादा जनरल फॉर्म दिलेला आहे, तो नॉर्मल फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट करायचा. ठीक आहे, हे जे बाकीचे फॉर्म्स आहेत हे तर जस्ट आपण एक म्हणजे लेफ्ट साईडच्या राईट हँड साईडला डिवायडेशन वगैरे केले त्याच्यातून येऊन जातात. ठीक आहे, हे जे नॉर्मल फॉर्म आहे त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स वेगळ्या करावं लागतात ऑप्टेन करण्यासाठी. ओके, तर पहिल्यांदा समजा दिलेला आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 जनरल फॉर्म आहे. याला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे तर सी ला फर्स्ट काय करणार, राईट हँड साईडला घेणार. बरोबर, तो काय होईल मायनस होईल. राईट हँड साईडला जर इक्वल केला तर काय होईल मायनस होणार आहे तो. बरोबर, मग तो मायनस झाला, मग काय करणार याला अगोदर पॉझिटिव्ह करून घ्या. ठीक आहे, आता समजा इथे -2 असला तर राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल पॉझिटिव्ह होईल. मग तो पॉझिटिव्हच राहील. म्हणजे जर निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करून घ्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर डिव्हाइड करायचे अंडर रूट ऑफ 1 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, डिवाइड कसं करायचंय 1 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ने त्याला आपण डिवाइड करणार आहे थ्रू आउट दोन्ही साईडला. कशाने 1 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ने डिवाइड करायचे. मग दोघा साईडला डिवाइड केल्यानंतर काय राहील, मला इथे मायनसने मल्टिप्लाय केला असेल हा पॉझिटिव्ह म्हणजे बघा त्यावेळेस आपण जनरल, तर मग जो मायनस इथे जो टर्म असणार आहे ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होईल. ओके, तर हा जो काही एक्सचा कोएफिशियंट असेल ना तो मायनस म्हणून कन्सिडर नका करू. जो काही इथे एक्सचा कोएफिशियंट असेल इथे तो काय असेल तुमचा कॉस अल्फा. वायचा कोएफिशियंट काय असणार आहे साइन अल्फा. ओके, म्हणजे तुमचं इक्वेशन कसं होईल, हा एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा आणि राईट हँड साइडला काय असणार आहे हा तुमचा पी. ओके, नॉर्मल फॉर्म मध्ये. ओके, तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे टू इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, तर दोन इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स आहेत, तर त्याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत. तर पहिल्यांदा अँगल बिटवीन टू इंटरसेक्टिंग लाईन्स, कोणत्याही दोन लाईन्स आहेत एकमेकाला इंटरसेक्ट करतायत तर त्या कोणत्या तरी एका म्हणजे अँगल मध्ये इंटरसेक्ट करत असतील अॅक्यूट अँगल. ओके, तर बघा पहिल्यांदा इफ थिटा इज द अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स विथ स्लोप्स. आता दोन लाईन्स आहेत म्हणजे त्यांच्या काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला, तर त्याच्याबद्दल काय माहिती की जर आपल्याला त्यांचे स्लोप्स माहित असतील. ओके, दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करता, एकाचा स्लोप आहे m1 एकाचा काय आहे m2. ओके, तर आपला टॅन थिटा म्हणजे थिटा जर फाइंड करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. ओके, तर हा काय आहे तुमचा फॉर्म्युला आहे. जर टॅन थिटा अॅक्यूट अँगल थिटा ऑलरेडी काय फाइंड करायचं आपला थिटा फाइंड करायचा. ओके, तर बघा जर तुमच्याकडे दोन लाईन्स इंटरसेक्ट करणाऱ्या असतील, एकमेकाला इंटरसेक्ट करणाऱ्या दोन लाईन्स आहेत, त्यांचे स्लोप्स m1 m2 आहेत, तर अॅक्यूट अँगल थिटा बिटवीन देम इज गिवन बाय टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. ओके, मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. नेक्स्ट आहे बघा बी. आता याच्यामध्ये बघा इफ थिटा इज द अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ओके, आता पहिल्यांदा काय सांगितलं स्लोप्स दिले डायरेक्टली m1 m2. आता इथे स्लोप दिलेत का बघा ax1 प्लस by1 b1y a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 and a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. देन आता दोन लाईन दिलेले आहेत. आता अगोदर काय दिलं होतं स्लोप दिले होते. बरोबर, जर स्लोप्स माहित असतील तर डायरेक्ट फॉर्म्युला. मग जर स्लोप्सच्या जागी समजा मला a1 म्हणजे त्याचे कोएफिशियंट डायरेक्टली जनरल लाईन्स दिल्यात दोन्ही बी जनरल फॉर्म मध्ये, तर त्या लाईन्स मधला स्लोप्सचा म्हणजे अँगल कसा फाइंड करणार, मग टॅन थिटा इज इक्वल टू बघा a1 b2 मायनस a2 b1 अपॉन a1 a2 प्लस b1 b2. आता हे कशावरून आलं याच्यावरूनच. ओके, आता तुम्हाला या लाईनचा स्लोप माहिती बघा. पहिल्या लाईनचा जर स्लोप विचारला समजा आपल्याला हे जर दिले a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, या लाईनचा स्लोप बघा, या लाईनचा स्लोप काय असणार आहे, ही जी लाईन आहे याचा स्लोप काय असेल मायनस a1 अपॉन b1. बरोबर आहे, या लाईनचा स्लोप काय असणार आहे मायनस a1 अपॉन b1. दुसऱ्या लाईनचा स्लोप असणार आहे मायनस a2 अपॉन b2. बरोबर, मग m1 मायनस m2 केला तर काय होईल मायनस a1 अपॉन b1 मायनस मायनस ऑफ a2 अपॉन b2. बरोबर, डिवायडेशन मध्ये काय असेल 1 प्लस m1 m2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन a1 अपॉन b1 इंटू a2 अपॉन b2. मायनस कुठे गेला, मायनस मायनस काय झालं
येते का लक्षात? मायनस आणि मायनस इथे मल्टिप्लिकेशन झालं तर प्लस होईल. ओके, मग त्याचा आपण काय करणार आता इथे B1 B2 हा इथे पण डिनॉमिनेटर मध्ये B1 B2 येणार तो कॅन्सल होईल. हा बघा हा B2 इकडे जाईल, हा इकडे जाईल. ओके, तर त्याच्यानुसार करायचंय आणि मॉड असल्यामुळे ते आपण ऍडजस्टमेंट केल्या तर तुम्हाला डायरेक्टली येऊन जाईल. ओके, याच्यावरून तुम्हाला आता फाइंड करता येईल. काय भेटणार आहे मला बघा, A1 B2 मायनस A2 B1 अपॉन A1 A2 प्लस B1 B2. ओके, तर हे आपल्याला इथे भेटणार आहे. फॉर्म्युला डायरेक्टली काय लक्षात ठेवायचे, A1 B2 मायनस A2 B1 अपॉन A1 A2 प्लस B1 B2. ओके, टॅन थिटाचा कशाचा, जर दोन स्ट्रेट लाईन्स दिलेल्या इंटरसेक्टिंग आणि त्यांचे जनरल इक्वेशन दिलेले, जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा त्याच्यातच दिले बघा, द लाईन्स आर पॅरलल. लाईन्स जर पॅरलल असतील तर A1 A2 इज इक्वल टू B1 B2 नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. देन द लाईन्स आर आयडेंटिकल इफ. ओके, लाईन्स आयडेंटिकल असतील तर काय कंडिशन आहे, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. बघा दोन्ही लाईन्स आयडेंटिकल असतील तर काय असतं, सर्वच सारखं असतं. बरोबर, फक्त म्हणजे दोन लाईन्स आयडेंटिकल आहेत तर सर्व सारखं असेल. पॅरलल असतील तर बघा दोन लाईन्स पॅरलल याचा अर्थ काय, त्यांचे स्लोप सारखे असतात. म्हणजेच काय, A1 अपॉन A2 आणि B1 अपॉन B2 इक्वल असतील, पण C1 अपॉन C2 म्हणजे जो C1 आणि C2 आहेत ते इक्वल नसणार आहेत. ओके, कारण ते इक्वल झाले तर लाईन्स आयडेंटिकल होतील. ओके, त्याच्यानंतर बघा लाईन्स परपेंडिक्युलर असतील, ही कंडिशन आहे. परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन काय आहे, A1 A2 प्लस B1 B2 इज इक्वल टू 0 आला पाहिजे. ओके, म्हणजे जर समजा तुम्हाला दोन स्ट्रेट लाईन्स दिल्या आणि विचारलं की ह्या लाईन्स पॅरलल आहेत का चेक करा, तुम्ही काय चेक करणार, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 येतो का, जर आला तर सांगणार की लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. जर C1 इज इक्वल टू C2 याला सांगणार लाईन आयडेंटिकल आहे. आणि जर समजा त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या मग काय चेक करणार, A1 इंटू A2 प्लस B1 इंटू B2 इज इक्वल टू 0 येतो का. जर A1 इंटू A2 प्लस B1 इंटू B2 ची व्हॅल्यू 0 आली तर लाईन्स कशा असतील, एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. ओके, ही कंडिशन आहे. त्याच्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. ओके, दोन लाईन्स आहेत तर त्यांच्यामधला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, मग बघा पहिली लाईन आहे A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल टू 0. दुसरी आहे A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल टू 0. इज x, y इज इक्वल टू त्यांच्यातला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, म्हणजे जे दोन लाईनचं इंटरसेक्शन झाल्यानंतर तो जो काही पॉइंट असणार आहे तो कसा फाइंड करायचा. ओके, तर बघा C1 B2 मायनस C2 B1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1 कॉमा A1 C2 मायनस A2 C1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. ओके, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता. हे बघा फॉर्म्युला होता अँगलचा, अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. हा काय आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता. तो पॉइंट जिथे इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉइंट फाइंड करायचा हा फॉर्म्युला. ओके, जस्ट फॉर्म्युला तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. ओके, बघा त्याच्यानंतर कॉन्करंट लाईन्स. ओके, 3 or more lines are said to be concurrent. Okay, if they meet at a point. ओके, जर त्या एका पॉइंटला मीट करत असतील तर त्यांना काय म्हणतात, तीन किंवा तीन पेक्षा जास्त लाईन्स कॉन्करंट असं आहेत कधी, ज्या एका पॉइंटला मीट करत. देन म्हणजे काय, इफ दे मीट ऍट अ पॉइंट, ते जर एका पॉइंटला भेटत असतील तर. ओके, इफ द थ्री लाईन्स A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल टू 0, A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल टू 0 and A3x plus B3y plus C3 is equals to 0 are concurrent. ओके, त्या कॉन्करंट आहेत याचा अर्थ काय, त्या एका पॉइंटला भेटतात सर्व. म्हणजे तीन लाईन्स असतील समजा, ह्या दोन झाल्या तर आपण याला काय म्हणतो, त्या दोन लाईन मधला काय आहे, या दोन लाईन मधला हा इंटरसेक्शन. अजून एक लाईन ड्रॉ केली किंवा अजून एखादी थर्ड लाईन किंवा अशी ड्रॉ केली, हा जो असणार मग याला काय म्हणणार, या बाकीच्या लाईनला यांना कॉन्करंट. ओके, त्या कॉन्करंट आहेत त्या एका पॉइंटला मीट करताय. ओके, मग त्याच्यानंतर बघा हा झाला इंटरसेक्ट. ओके, हा इंटरसेक्ट झाला. मीट म्हणजे काय करतील, त्या एका पॉइंटला एक लाईन आली इकडनं. ओके, ही दुसरी लाईन आहे. ठीक आहे, एका पॉइंटला या सर्व. ओके, याला काय म्हणणार, एका पॉइंटला काय झालं, हा मीट केलेलं आहे. ओके, तर तीन लाईन्स दिलेल्या मला कॉन्करंट आहे कधी, ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील. ओके, तर काय कंडिशन आहे बघा, हे डिटर्मिनंट ऑफ A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 इज इक्वल टू 0. त्याचा डिटर्मिनंट घ्या. बरोबर, डिटर्मिनंट घ्या
A1 B1 C1 A2 B2 C2 आणि सॉरी A2 B2 इथे B3 झाले, C2 असेल इथं, इथे C2 असेल, ठीक आहे, आणि A3 B3 C3. ओके, इथे जस्ट मिस्टेक आहे बघा इथे. ओके, इथे काय आहे तुमचा C2. तर याचा जस्ट आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा, तो इक्वल टू 0 आला. समजा मला 3 लाईन्स दिल्या, मग क्वेश्चन कसा विचारतील की लाईन्स देतील 3 आणि त्या कॉन्करंट आहेत किंवा नाही चेक करायचं. मग सरळ सरळ त्यांचे जे म्हणजे काय, जसं आपण 3 लाईन समजा स्ट्रेट लिहिलं, A1 X1 A1 X प्लस B1 Y, म्हणजे हा A1, दुसऱ्याचा इथे A2, तिसऱ्याचा A3. A1 जस्ट बघा आता एका पहिल्या कॉलम मध्ये काय, पहिल्याचे A1 A2 A3 B1 B2 B3 आणि इथे C1 C2 C3. ओके, आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड करा. 0 आला तर काय सांगणार, लाईन्स कॉन्करंट आहेत. नॉट इक्वल टू 0 आला तर काय सांगणार, लाईन्स कॉन्करंट नाहीत. ओके, त्याच्यानंतर बघा फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये यू दिलेला आहे A1 X प्लस B1 Y प्लस C1 इज इक्वल टू 0 अँड V एक म्हणजे एक लाईन दिली, जस्ट नाव दिले त्यांना, आर टू इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, त्या दोघा एकमेकाला लाईन्स इंटरसेक्ट करतील. देन U प्लस KV इज इक्वल टू 0 वेअर K इज अ पॅरामीटर represents a family of lines passing through the point of intersection of lines U is equal to 0 and V is equal to 0. ओके, बघा आता याचा अर्थ काय, की समजा आता माझ्याकडे अशी एक लाईन आहे, ही एक लाईन. ओके, समजा ही लाईन आहे U, ही लाईन आहे V. तर हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे या दोन लाईन मधला, तर इथून बऱ्याच लाईन्स पास होणाऱ्या असतील या पॉइंट मधून अशा, बरोबर. आपण एखाद्या पॉइंट मधून इन्फायनाइट लाईन ड्रॉ करू शकतो. मग हा जो फॅमिली ऑफ लाईन्स असणार आहे, तर त्याला कसं रिप्रेझेंट करणार, U प्लस केव्ही. ओके, मग U प्लस केव्ही इज इक्वल टू 0 फाइंड करणार. हा काय असणार तुमचा फॅमिली ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ U इज इक्वल टू 0 अँड V इज इक्वल टू 0. ओके, पासिंग थ्रू काय असणार आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ U इज इक्वल टू 0 अँड V इज इक्वल टू 0. ओके, या दोन लाईन्स आहेत, त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या लाईन्स त्या भरपूर म्हणजे इनफायनाइट लाईन्स असतील, फॅमिली ऑफ लाईन्स फाइंड करावं लागतील. तर त्यांचं इक्वेशन काय असणार आहे, U प्लस KV इज इक्वल टू 0. ओके, K काय असणार आहे, तो तुमचा कॉन्स्टंट असणार आहे तिथे. ओके, बघा वेअर K इज द पॅरामीटर आहे, कॉन्स्टंट आहे म्हणजेच पॅरामीटर आहे. त्यानंतर बघा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायचा आहे. कसा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन. ओके, म्हणजेच लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, जे डिस्टन्स फाइंड करतो आपण तो मिनिमम डिस्टन्स फाइंड करतो. तर बघा डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन, एखाद्या पॉइंटचं एखाद्या लाईन पासूनचं डिस्टन्स. समजा इथे हा पॉइंट आहे, ही लाईन, हे एवढं, हे किंवा हे, कोणतं डिस्टन्स घेणार याच्यामधनं, जे मिनिमम असेल, जिथे काय करेल, हा जो पॉइंट आहे या स्ट्रेट लाईन वरती काय करेल, परपेंडिक्युलर अँगल करेल. इथे इथे परपेंडिक्युलर अँगल फॉर्म होईल, याचा अर्थ हा मिनिमम डिस्टन्स असणार आहे. इकडे बघा हे मिनिमम असणार आहे का, वाढत जाईल जितकं जितकं तुम्ही असं दूर जाल, तर या लाईन पासूनचं या पॉइंटचं डिस्टन्स वाढत जाईल. ओके, डिस्टन्स याचा अर्थ आपण कोणतं घेत असतो, मिनिमम डिस्टन्स. ओके, डिस्टन्स म्हणजेच काय घेणार आहे, मिनिमम घेणार आहे. मग हा जो परपेंडिक्युलर, जिथे हा पॉइंट इथे परपेंडिक्युलर करेल, तो मिनिमम डिस्टन्स असणार आहे. मग डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, बघा द लेंथ P ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट, म्हणजे पॉइंट वरून काय करायचंय तुम्हाला, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा लाईन Ax प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. हे बघा ही लाईन आहे Ax प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. एखादा पॉइंट आहे X1 Y1, तर त्या पॉइंट वरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार या लाईन वरती. ओके, मग त्याचं डिस्टन्स म्हणजेच त्या पॉइंटचं त्या लाईन पासूनचं डिस्टन्स कशाने दिले बघा, गिव्हन बाय P इज इक्वल टू मॉड ऑफ Ax1 प्लस BY1 प्लस C इज इक्वल टू, सॉरी Ax1 प्लस BY1 प्लस C डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, मॉड मध्ये. तर हे आहे डिस्टन्सचा फॉर्म्युला. जस्ट काय करायचंय, त्या लाईन मध्ये X1 Y1 पॉइंट सबस्टिट्यूट करायचा आहे आणि डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन असेल. ओके, हे बघा ओरिजिन पासून करत असू तर X1 Y1 0 असतील, म्हणजे C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, एखादी ओरिजिन पासून एखाद्या लाईनवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत असू तर सिंपल आहे मॉड ऑफ C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, कारण X1 Y1 काय 0 0 असतील ना, इथे X1 Y1 पॉइंट होता, ओरिजिन झाला तर 0 0 होईल. ओके, नेक्स्ट आहे बघा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. तर दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स बघा, फॉर्म्युला दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स X प्लस BY प्लस C1 इज इक्वल टू 0 अँड Ax प्लस BY प्लस C2 इज इक्वल टू 0. पॅरलल आहेत म्हणजे फक्त कॉन्स्टंट चेंज असेल हा C1 आणि C2.
बरोबर. वाय इंटरसेप्ट चेंज असेल. ओके, इज इक्वल्स टू 0 इज मॉड ऑफ C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, तर हे झाले सर्व तुमच्या स्ट्रेट लाईनचं एक बेसिक होतं. जस्ट सर्व त्याचे टॉपिक्स आपण क्लिअर केलेले स्ट्रेट लाईनचे ऑल टॉपिक्स. ओके, आता काही एमसीक्यूज किंवा शॉर्टकट्स वगैरे बघूया. तर जस्ट काही शॉर्टकट्स आहेत इथे बघा. तर आपण घेऊया शॉर्टकट्स. बघा, स्लोप ऑफ द लाईन पहिलं बघा. स्लोप ऑफ द लाईन इक्वली इन्क्लाइंड विथ द एक्स ऍक्सिस. ओके, तर समजा बघा आता ही एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. ते काय सांगितलंय, इक्वली इन्क्लाइंड विथ एक्स ऍक्सिस इज, एक्स ऍक्सिस सोबत इक्वली इन्क्लाइंड असला पाहिजे. विथ एक्स ऍक्सिस इज 1 और -1. म्हणजे काय, जर एखादं तुम्हाला असं सांगितलं की स्लोप ऑफ द लाईन इक्वली इन्क्लाइंड विथ एक्स ऍक्सिस फाइंड करा, म्हणजे लाईन कशी आहे, इक्वली इन्क्लाइंड आहे एक्स ऍक्सिसला, त्याला काय म्हणणार 1, -1 किंवा ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला. एक्स ऍक्सिस लिहिलंय. ओके, ऍक्सिस. ओके, ऍक्सेस ऍक्सेस इथे ऍक्सिस झालंय का, ऍक्सेस म्हणजेच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ला इक्वली इन्क्लाइंड. मग कशी असेल लाईन, म्हणजे हा तुमचा वाय आहे, हा एक्स आहे, बरोबर. मग अशी लाईन समजा मी इथून बरोबर मधून लाईन ड्रॉ केली. हा जो अँगल आहे समजा 45 आहे, तर इकडचा किती असणार आहे 45, कारण टोटल किती असतो हा 90 असतो ना. मग इक्वली इन्क्लाइंड म्हणजे काय, एक्स ऍक्सिस सोबत किती केला अँगल, इथे हा एक्स ऍक्सिस, तर याच्या सोबत 45, वाय सोबत किती अँगल असणार आहे 45, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत काय 45, म्हणजे tan 45 किती असणार आहे, याचा स्लोप 1 असणार आहे. किंवा जर लाईन इकडे असेल, अशी असेल, ओके, ही अशी लाईन असेल, तर बघा एक्स ऍक्सिस सोबत काहीतरी अँगल करेल आणि इकडे वाय, म्हणजे इथे आणि इथे बघा हे सेम असेल, बरोबर आहे ना. मग हा जर सेम असेल तर त्याला काय होणार, हा इथे निगेटिव्ह होईल. फक्त असा असेल तर पॉझिटिव्ह, असा असेल तर निगेटिव्ह, -1 येईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर इक्वली इन्क्लाइंड लाईन्स असतील, म्हणजे जर लाईन ऍक्सेसला एक्स आणि वाय ऍक्सिस म्हणजे दोघांना मिळून ऍक्सेस म्हणतो, तर त्या ऍक्सेसला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला इक्वली इन्क्लाइंड असेल तर स्लोप काय असतो, एकतर 1 असतो किंवा -1. जस्ट त्याच्यानंतर बघा, स्लोप ऑफ द 2 पॅरलल लाईन्स आर इक्वल. ओके, पॅरलल लाईन्स जसंही म्हटलं लक्षात ठेवायचं की स्लोप काय असणार, इक्वल. त्याच्यानंतर बघा, इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज. आता काय झालं, इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू दिस लाईन. जसंही असं लक्षात आलं ना की या लाईनला इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल फाइंड करायचं आहे, तर एक्स प्लस बी वाय प्लस सी आहे ना, तर एक्स प्लस बी वाय तर सेम झाला, फक्त सी चेंज होईल. ओके, काहीतरी लॅमडा किंवा के इज इक्वल टू 0, इथे लॅमडा घेतलाय, तर फक्त तुमचा जो काही तो कॉन्स्टंट टर्म आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट, तो चेंज करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता परपेंडिक्युलर विचारले बघा. ठीक आहे, तर बघा काय होईल, हा एक्स प्लस बी वाय आहे, याचा स्लोप काय असणार आहे, -a/b, बरोबर. तर याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय असणार आहे, त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन घेतलं तर मायनस येईल, म्हणजे एम इज इक्वल टू काय असेल, हा -b/-a, म्हणजेच b/a. याचा स्लोप काय होईल, b/a. ओके, तर तो इथे बघा, जस्ट हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे येईल आणि इथे मायनस होईल. ओके, म्हणजे bx - ay प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. हा लॅमडा पण चेंज होईल, म्हणजे इथे सी असेल तर इकडे लॅमडा होईल. तर बघा लक्षात घ्या, एखादी लाईन दिली त्याला परपेंडिक्युलर जर आपल्याला फाइंड करायचा असेल ना, तो इथे हा बी इकडे जाईल आणि हा इथे मायनस होईल. ओके, तर लक्षात घ्या, b/a येण्यासाठी बघा, याचा स्लोप घ्या, bx - ay चा स्लोप काय होईल, -b/-a, म्हणजेच b/a. बरोबर आहे ना. स्लोप काय असतो, -a/b. आता इथे a च्या जागी काय झाला, a म्हणजे काय, स्लोप फॉर्म्युला काय सांगितलं, -a/b. जनरल इक्वेशन कधी एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 असेल तर ए म्हणजे एच लक्षात ठेवायचा का, ए म्हणजे काय, एक्सचा कोइफिशियंट, म्हणजे मायनस एक्सचा कोइफिशियंट, एक्स कोइफिशियंट. ओके, कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना, कोइफिशियंट ऑफ वाय. ओके, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट अपॉन वायचा कोइफिशियंट. ओके, मायनस इंटू एक्स कोइफिशियंट अपॉन वाय कोइफिशियंट. तर हा एक्सचा वाय ते इथे आहे बी, इथे एक्सचा कोइफिशियंट काय आहे बी, आणि वायचा कोइफिशियंट आहे -a, मायनस राहिला, म्हणजे मायनस ऑफ बी अपॉन -a, म्हणजे हा होईल b/a. ओके, जस्ट बघा लक्षात येते का ते. नेक्स्ट आहे, ओके, इफ द इक्वेशन ऑफ अ लाईन sin θ प्लस
Okay, a sin theta plus b cos theta is equals to c. Then line parallel to it is a sin theta plus b cos theta is equals to d, perpendicular to a sin pi by 2 plus theta plus b cos pi by 2 plus theta is equals to d. ठीक आहे, जस्ट ते परपेंडिक्युलर आपण कन्वर्ट केलेले. नेक्स्ट बघा आता इथे काय असतील जस्ट घेऊया आणि आपण एक्झाम्पलला सुरुवात करू. ओके, सर्कम सेंटर ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल एबीसी. सर्कम सेंटर म्हणतात राईट अँगल्ड ॲट ए इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. ओके, बघा सर्कम सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल एबीसी म्हणजे राईट अँगल्ड ट्रायंगल एबीसी आहे, त्याचं सर्कम सेंटर काय असणार आहे ऍट अँगल्ड ऍट ए. ओके, राईट अँगल्ड ऍट ए आहे म्हणजे राईट अँगल ए ला तयार होते. ओके, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल कुठे ए पॉइंटला आहे, इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. ओके, तर सर्कम सेंटर कुठे असणार आहे बीसीच्या मिड पॉइंटला. त्याच्यानंतर बघा ऑर्थो सेंटर इज ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल राईट अँगल्ड ऍट ए. म्हणजे बघा असा समजा ट्रायंगल आहे राईट अँगल, बरोबर. राईट अँगल ऍट ए म्हणजे इथे पॉइंट ए आहे, मग इकडे बी आणि इकडे सी असेल. याचा मिड पॉइंट म्हणजे काय झालं तुमचं सर्कम सेंटर. ऑर्थो सेंटर कुठे असणार आहे ए ला, राईट अँगल ए ला म्हणजे इथेच असणार आहे तुमचं ऑर्थो सेंटर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल फॉर्म्ड बाय कोऑर्डिनेट ऍक्सेस and the line x plus by plus c is c square upon 2 mod of ab. ठीक आहे, बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल फॉर्म्ड बाय कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे काय, कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे काय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, बरोबर. कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे काय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. या दोन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने मिळून आणि ह्या लाईनने मिळून जो काही एरिया ऑफ अ ट्रायंगल, समजा अशी लाईन आहे तर हा झाला तुमचा एरिया ऑफ अ ट्रायंगल. हा एरिया म्हणजे काय असणार आहे सी स्क्वेअर अपॉन 2 मॉड ऑफ ए बी. ओके, सी स्क्वेअर अपॉन 2 मॉड ऑफ ए बी. ओके, तर हा काय असणार तुमचा एरिया ऑफ अ ट्रायंगल असणार आहे. तर नेक्स्ट बघा आपण काही पॉइंट्स घेऊया. ओके, तर आता आपण काय करू, ओके बघा आता एमसीक्यूज बघूया काही. ठीक आहे, तर आता आपण पूर्ण बेसिक तर आपण झालेले, त्याच्यावरती काय आपण एमसीक्यूज घेऊया म्हणजे आपल्याला उद्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ऍक्च्युअली मध्ये सुरुवात करता येईल. ओके, तर बघा आता पॉइंट आहे पहिला एक्झाम्पल आहे लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट वाय ऑर्डिनेट 5 इज. ओके, आता बघा काय सांगितले लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट 5. ऑर्डिनेट 5 दिलेला आहे, ठीक आहे ना. बघा आता ऑर्डिनेट दिला याचा अर्थ काय दिले, ऑर्डिनेट इथे जे एक्स कोऑर्डिनेट असतात एक्स कोऑर्डिनेट, एक बघा एक्स कोऑर्डिनेट असतात त्याला काय म्हणतो आपण ऑर्डिनेट. ठीक आहे ना, याला म्हणतो ऑर्डिनेट. आणि वाय कोऑर्डिनेटला काय म्हणतो वाय कोऑर्डिनेट, याला काय म्हणतो अप्सिसा. ठीक आहे ना, याला काय म्हणतो अप्सिसा. ठीक आहे, म्हणजे ऑर्डिनेट दिलाय याचा अर्थ काय दिले मला एक्स कोऑर्डिनेट दिलाय. बघा लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट 5 म्हणजे काय एक्स इज इक्वल्स टू 5, एक्स इज इक्वल्स टू 5 असा दिलाय. मग असा काय फाइंड करायचं आपल्याला एक्स इज इक्वल्स टू 5 मधून, म्हणजे तर एक्स इज इक्वल्स टू 5 ला लोकस म्हणजे असे पॉइंट्स जे की म्हणजे असे काही पॉइंट्स फर्स्ट लाईन की जे एक्स इज इक्वल्स टू 5 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील म्हणजे त्या पॉइंट मधून. ओके, तर काय असेल लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट 5 म्हणजे ज्यांचा एक्स कोऑर्डिनेट हा 5 असेल. लक्षात येते का बघा इथे लोकस कसा फाइंड करायचा, लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट 5 म्हणजे काय असे पॉइंट की ज्यांचा एक्स कोऑर्डिनेट, ओके समजा असा एक्स कॉमा वाय आहे, तर असे सर्व पॉइंट ज्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 5 आहे म्हणजे 5 कॉमा वाय. कसे असतील बरं ते पॉइंट्स, असे असतील बरोबर. ओके, असे असतील का, बघा इथे कोणताही पॉइंट घ्या तर याचा एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड करा एक्स ऍक्सिस वर येणार, इथे काय असणार आहे मग तुमचा 5, तर मग याचा एक्स कोऑर्डिनेट काय झाला 5 कॉमा इथे जो असेल तो वाय. ओके, असं सेम सगळीकडे म्हणजे ही पूर्ण लाईन. ओके, लक्षात येते का बघा तुमच्या ही पूर्ण लाईन. ओके, म्हणजे ही पूर्ण लाईन म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 5. ऑप्शन नंबर ए. हे लक्षात आलंय का तुम्हाला.
लोकस ऑफ अ पॉइंट हॅव्हिंग ऑर्डिनेट 5 म्हणजे काय, लोकस म्हणजे काय, सेट ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग ऑर्डिनेट 5 म्हणजे असा सेट ऑफ पॉइंट फाइंड करा ज्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट हा काय आहे 5 आहे. म्हणजे तुम्हाला फक्त वाय कोऑर्डिनेट चेंज करायचा. बरं मला सांगा, याच्या बाजूला जर मी गेलो, इकडे गेलो किंवा इकडे, या पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट हा 5 येणार आहे का नाही येणार? एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड करतो आपण? ठीक आहे, समजा इथे मला समजा 5 आहे, तर मी इथला पॉइंट घेतला, तर इथल्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड करतो? एक्स ऍक्सिस वरती मी इथे येतो, बरोबर. मग इथे बघतो एक्सच्या ठिकाणी इथे किती आहे 5, म्हणजे याचा काय झाला 5 कॉमा, आणि इकडे समजा 1 आहे, तर हा झाला 5,1. इथे जाणार समजा 5,2. ठीक आहे, जेवढं वरती झालं इकडे जेवढे या स्ट्रेट लाईन अशी जी लाईन असते इथे जे काही पॉइंट्स असणार आहेत ते सर्व काय असणार आहेत, त्यांचे एक्स कोऑर्डिनेट हा 5 असेल आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल, चेंज होणार असेल. मग त्याला मग इथं काय सगळ्या पॉइंटला जर आपण एकत्र केलं तर काय तयार होईल, मला एक्स इज इक्वल्स टू 5, बरोबर. काय तयार होईल, एक्स इज इक्वल्स टू 5 पूर्ण स्ट्रेट लाईन. ओके, तर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, लोकस ऑफ अ पॉइंट whose ordinate exceeds 6 times its abscissa by 2 is. ओके, आता बघा काय विचारलंय, लोकस ऑफ अ पॉइंट whose ordinate, ऑर्डिनेट म्हणजे काय, एक्स ऍक्सिस, exceeds 6 times its abscissa. abscissa म्हणजे काय, वाय, बरोबर, वाय कोऑर्डिनेट. ओके, एक्स कोऑर्डिनेट काय घेतला आपण एक्स, वाय कोऑर्डिनेट काय घेतला वाय. एक्स काय सांगते, ऑर्डिनेट exceeds 6 times इट्स ऑप्सिसा, 6 टाइम्स इट्स ऑप्सिसा म्हणजे काय, 6 टाइम्स. ओके, एक्स इज इक्वल्स टू काय आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट हा त्याच्या वाय कोऑर्डिनेटच्या 6 टाइम्स आहे, बरोबर, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 6y. ओके, ऑप्सिसा बाय एक्सिड्स 6 टाइम्स इट्स ऑप्सिसा बाय 2. ओके, म्हणजे काय, बाय 2 ने मोठा आहे, म्हणजे काय, एक्स ऍक्सिसचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो कसा आहे 6y च्या. बघा काय सांगते, हुज ऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट एक्सिड्स 6 टाइम्स इट्स अप्सिसा बाय 2 म्हणजे 6 टाइम्स जर अप्सिसा केला त्याच्याही पेक्षा 2 ने मोठा आहे, काय, एक्स कोऑर्डिनेट. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय आहे 6y प्लस 2. एक्स इज इक्वल्स टू काय 6y प्लस 2. बघा एक्स इज इक्वल्स टू 6y प्लस 2 आहे का असं, एक्स इज इक्वल्स टू 2x इज इक्वल्स टू 6y दिले का, जस्ट मोमेंट चेक करू द्या फक्त. ओके, ऑर्डिनेट एक्सिड 6, जस्ट मोमेंट, एकच मिनिट मी जस्ट चेक करतो. ठीक आहे, बघा जस्ट करेक्शन आहे. ओके, तर बघा हे जे आपण, ओके, तर ऑर्डिनेट किंवा एक्स लक्षात घ्या, जस्ट कन्फ्युजन झालेलं. तर बघा ऑर्डिनेट म्हणजे काय आणि अप्सिसा म्हणजे काय, अगोदर क्लिअर करा. ऑर्डिनेट याचा अर्थ काय, वाय कोऑर्डिनेट. ओके, वाय कोऑर्डिनेट. आणि अप्सिसा म्हणजे काय, ठीक आहे, जस्ट मिस्टेक झाली, एक्स कोऑर्डिनेट. ठीक आहे, तर तुम्ही असं होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. तर अप्सिसा म्हणजे काय, जनरली आपण एक्स कोऑर्डिनेट म्हणजे अप्सिसा घेणार, ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट. म्हणजे जस्ट नाव आहेत की एक्स कोऑर्डिनेटला आपण अप्सिसा म्हणतो आणि वाय कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतो. ओके, तर बघा ऑर्डिनेट y is equals to 6 times its abscissa exceeds by 2 म्हणजे 6x plus 2, y is equals to 6x plus 2. ऑप्शन नंबर 8 आलं लक्षात. आता हे लक्षात ठेवा की ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट आणि अप्सिसा म्हणजे x कोऑर्डिनेट. ओके, लक्षात राहील. नेक्स्ट आहे बघा. ओके, आता बघा इथं इफ दी ओरिजिन इज शिफ्टेड, आता ओरिजिन शिफ्टचा क्वेश्चन आहे बघा. इफ दी ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट 1,2 axis remaining parallel, then new coordinate of point 3,4. ओके, आता बघा
काय दिले, न्यू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट 3, -4 विल बी. म्हणजे बघा हा एक्स ऍक्सिस असणार आहे, हा सॉरी जस्ट मोमेंट. ओके, तर बघा एक्स ऍक्सिस झाला, हा झाला तुमचा वाय ऍक्सिस. ओके, तर आता बघा हा 0, 0 ओरिजिन असणार आहे. शिफ्ट कुठे करतोय ओरिजिन, बघा शिफ्टेड टू द पॉइंट 1, 2. ओरिजिन कुठे शिफ्ट झाला 1, 2 ला. ठीक आहे, समजा इथे 1 असेल, इथे 2, इथे कुठेतरी समजा तुमचा काय आहे, हा आहे 1, 2. ओके, हा झाला तुमचा 1, 2. इथे ओरिजिन शिफ्ट झाला. तर काय सांगितलंय 3, -4. समजा इथे कुठे 3, -4 म्हणजे इकडे पॉइंट असणार आहे. ठीक आहे, सॉरी 3, -4 म्हणजे खाली येईल. ओके, 3 पॉझिटिव्ह, इकडे 3 आहे, -4 म्हणजे इथे कुठेतरी समजा तुमचा पॉइंट असणार आहे इकडे 3, -4. ओके, पहिल्यांदा विथ दिस ओरिजिन ओ. ओके, हा झाला तुमचा ओ डॅश. ओरिजिन शिफ्ट केला 1, 2 ला. आपण ओरिजिन कशाला शिफ्ट करतो, एच कॉमा केला म्हणजे एच इज इक्वल टू काय झाला 1, के इज इक्वल टू काय झाला 2. ओके, आता बघा काय फाइंड करायचंय मला, हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट 3, -4. मग बघा ओरिजिन शिफ्टचा फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू काय असतं, कॅपिटल एक्स प्लस एच, आणि वाय इज इक्वल टू काय असतं, कॅपिटल के प्लस किंवा कॅपिटल वाय प्लस के. बरोबर आहे ना, कॅपिटल वाय प्लस के. ओके, तर एक्स कॉमा वाय जे येणारे पॉइंट्स असतील ते काय असणार, तुमचे कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय असतील. बरोबर, हे तुम्हाला फाइंड करायचं. एक्स कॉमा वाय, कॅपिटल एक्स कॉमा कॅपिटल वाय म्हणजे हे न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट. ओके, मग बघा आता याच्यात व्हॅल्यू ठेवा. एच आहे, के आहे तुमच्याकडे, एच माहिती, के माहिती. ठीक आहे, एच कॉमा केला शिफ्ट झाला. पॉइंट आहे 3, -4. बघा पॉइंट काय घेतला होता आपण, एक्स कॉमा वाय, एनी पॉइंट, पहिलेचा पॉइंट. बरोबर, आता याला चेंज करायचं आपल्याला काहीतरी. मग हा दिलेला पॉइंट काय तुमचा 3, -4 आहे. म्हणजे स्मॉल एक्स इज इक्वल टू काय आहे 3, आणि स्मॉल वाय इज इक्वल टू काय -1. म्हणजे हा तुम्हाला कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय फाइंड करायचा. बरोबर, तर बघा 3 इज इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस एच किती आहे 1. ओके, कॅपिटल एच काय 1, नंतर वाय इज इक्वल टू म्हणजे -4 इज इक्वल टू कॅपिटल वाय प्लस के काय आहे तुमचा 2. ओके, मला याच्यावरून काय भेटेल आता, एक्स इज इक्वल टू म्हणजे कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय भेटेल 2, आणि कॅपिटल वाय इज इक्वल टू काय भेटेल -6. हा इकडे जाईल ना, -4 -2 म्हणजे 2, -6 काय झाले माझे न्यू कोऑर्डिनेट्स 2, -6. ऑप्शन नंबर सी. बरं, हे लक्षात आलं का ओरिजिन शिफ्टचं, तुमच्या ओरिजिन शिफ्टचा लक्षात आलंय का. बघा सिंपल आहे, जस्ट एवढं काही नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला एक क्लिअरच करून देतो. बघा जस्ट आपण एक ऍड करूया, बाकीचं उद्याच घेऊ आपण. एक्स ऍक्सिस आहे ही. ओके, जस्ट मोमेंट. ओके, अशी समजा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेऊया. तर आता बघा हा जो असतो तुमचा ओरिजिन 0, 0 तो शिफ्ट होतोय इथे कुठेतरी. बरोबर, एच कॉमा केला. ओके, इथे झाला ओरिजिन शिफ्ट ओ डॅश, पहिला होता ओ 0, 0 ओ एच कॉमा के. इथे समजा पॉइंट आहे पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. हा जो एक्स कॉमा वाय आहे हा विथ ओरिजिन 0, 0 आहे. ओके, याला आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे कुठेतरी. ओके, ह्या ओ डॅश असल्यामुळे. बरोबर, या विथ रिस्पेक्ट टू दिस हा जो कोऑर्डिनेट आहे ते कोऑर्डिनेट कसा चेंज होईल, जसा ओरिजिन चेंज झाला तर हा कोऑर्डिनेट कुठे जाईल. ओके, तर याचे जे म्हणजे पॉइंट एकाच जागी नाही. ओके, ओरिजिन शिफ्ट होतं याचा अर्थ पॉइंट पण पुढे शिफ्ट होईल का, नाही, त्याचे कोऑर्डिनेट्स चेंज होणार आहे. मग त्याचे कोऑर्डिनेट्स कसे चेंज होतील मला सांगा बरं. आता हा जर समजा एक्स कॉमा वाय आहे. ओके, आता हे तुमच्या लक्षात येईल बघा, हा जर एक्स कॉमा वाय आहे याचा अर्थ इथून इतकं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे हे काय असणार आहे तुमचं वाय असणार आहे, हे काय असणार एक्स एवढं. ओके, लक्षात येतं ना, म्हणजे हा एक्स आहे तुमचा, हा इथून इतका एक्स आहे. बरोबर, इथून इतका हा जो एवढा आहे ना, एवढा हा किती आहे, हा किती असणार आहे एच असणार आहे, हा स्मॉल एच. हा बघा हा पूर्ण कॅपिटल, हा काय पूर्ण स्मॉल एक्स आहे, हा स्मॉल एच आहे इतका, हा झाला कॅपिटल स्मॉल एक्स पूर्ण. तर इथे मी कॅपिटल एक्स घेतला, मला हे फाइंड करायचं, हे एवढं डिस्टन्स. हे बघा मला हे एवढं डिस्टन्स फाइंड करायचे. बरोबर, त्याला मी कन्सिडर एक्स केलं, कॅपिटल एक्स. मला हा माहिती आणि हा पूर्ण एक्स आहे स्मॉल एक्स, हे पण माहिती. मग स्मॉल एक्स इज इक्वल टू मी काय देऊ शकतो, या दोघांचं ऍडिशन स्मॉल एच प्लस कॅपिटल एक्स. बरोबर आहे, कॅपिटल एक्स प्लस एच. तसंच वाय साठी हा असणार आहे के.
पूर्ण असणारे काय, हा पूर्ण म्हणजे काय असणार तुमचा वाय असणार इथून इथपर्यंत, आणि हा कॅपिटल वाय घेतला, मग स्मॉल वाय इज इक्वल्स टू कॅपिटल वाय प्लस के. ओके, तर तुम्हाला बघा हा एक्स आणि वाय फाइंड करायचा. न्यू कोऑर्डिनेट्स म्हणजे काय तुमचे एक्स आणि वाय. तुम्हाला एखादा कोऑर्डिनेट दिलाय 3,-4 म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिल्यात, आणि ओरिजिन शिफ्ट दिले एच कॉमा के ला. ओके, म्हणजे एच कॉमा के ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओरिजिन शिफ्टची व्हॅल्यू दिली बघा 1,2 ला, म्हणजे एच कॉमा के ला ओरिजिन शिफ्ट झाला असं कन्सिडर करायचं. ओके, तर फाइंड करता येईल बघा आता तुम्हाला ओरिजिन शिफ्टचा असेल तर. ठीक आहे, असे तुम्ही क्वेश्चन्स भरपूर आहे, करा ते बघा क्वेश्चन, तर कसे सॉल्व्ह करायचे. ओके, काही एमसीक्यूज आहेत. ठीक आहे, आता बाकीचे आपण उद्याला घेऊया आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला सुरुवात करूया. ओके, जस्ट टायमिंग आपला एंड होत आलेला आहे. तर बघा हे ओरिजिन शिफ्टचा क्वेश्चन आहे, 2-3 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये सांगून देतो. ओरिजिन शिफ्ट, आता क्वेश्चन बघा. ओके, आता बघा की क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा, तर लिहित बसायचं का सगळं सगळं लिहायचं नाही. ओके, काय दिलंय, ओरिजिन शिफ्टेड टू द पॉइंट -3,2 म्हणजे h इज इक्वल्स टू -3 दिलाय, k इज इक्वल्स टू 2 लिहायचं नाही. ओके, शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करायचं. ऍक्सेस रिमेनिंग पॅरल. ओके, न्यू कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट 3,1 म्हणजे मला x इज इक्वल्स टू दिलाय 3, y इज इक्वल्स टू दिलाय 1, आणि न्यू. ओके, न्यू कोऑर्डिनेट. ओके, सॉरी न्यू कोऑर्डिनेट दिलेले. न्यू कोऑर्डिनेट्स दिलेत बघा. न्यू याचा अर्थ काय, कॅपिटल एक्स कॅपिटल वाय. मला लक्षात घ्या, आणि ओल्ड विचारलेत. ओल्ड जर कोऑर्डिनेट्स म्हटलं असतं, न्यू जर शब्द काढला असतं हे स्मॉल एक्स आणि स्मॉल वायच्या व्हॅल्यू झाल्या असत्या. ओके, न्यू कोऑर्डिनेट्स 3,1 आहेत. मग डायरेक्ट मला ओल्ड फाइंड करायचे, मला एक्स फाइंड करायचा, वाय फाइंड करायचा. एक्स इज इक्वल्स टू काय असतं, कॅपिटल एक्स प्लस एच. कॅपिटल एक्स किती आहे बघा, कॅपिटल एक्स प्लस एच 3 प्लस एच किती आहे -3. ओके, स्मॉल वाय इज इक्वल्स टू कॅपिटल वाय प्लस के. कॅपिटल वाय आहे 1, के किती आहे 2, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय भेटला मला 0, 3 - 3 हा 1 + 2, वाय इज इक्वल्स टू 3, म्हणजे 0,3. ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर. आलं का, काही लिहायचं नाही, जस्ट डायरेक्ट हे जरी ही स्टेप पण लिहायची नाही, डायरेक्टच. आता 3 - 3 तुम्हाला समजतं लगेच 0, म्हणजे बघ ना 0 इथे आहे इथे आहे, म्हणजे 3 ऑप्शन सी चालला गेला. 1 + 2 करा 3 म्हणजे 0,3, ऑप्शन नंबर डी. ओके, आलं लक्षात. तर बघा आता आपली मीटिंग एंड होत आलेली, बाकीचं आपण उद्याला घेऊया. ठीक आहे, ओके ठीक आहे. तर बाकी टर्म्स उद्यावरच जाऊ देऊया. ठीक आहे, मीटिंग मध्येच एंड होऊन जाईल. तर आपण आता फर्स्ट मध्ये आलेले, फर्स्ट जो पार्ट आहे. सेकंडचे मोस्टली सर्व आपले टॉपिक्स क्लिअर संपलेले आहेत. फक्त एक 2 चॅप्टर बाकी आहे. ओके, तर ते आपण घेऊया, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणून. तर जस्ट एक लेक्चरचे टॉपिक्स आहेत, त्याला आपण शेवटी घेऊ. तर अगोदर आता जे मेन टॉपिक्स आहेत आता फर्स्ट मध्ये, मॅथ्स फर्स्ट मध्ये ते घेऊया. ठीक आहे, तर आपण उद्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टार्ट करू. त्याचं बेसिक स्ट्रेट लाईन होतं म्हणून आपण घेतलेले. ओके, तर लेक्चर बद्दल थोडीशी काळजी ठेवत चला. मी काल मुद्दामहून मेसेज नाही टाकला, मला जस्ट एक 10 मिनिटं लेट होणार होतं लेक्चरसाठी. म्हटलं मुलं मेसेज करतील मग आपण स्टार्ट करू. कुणीही मेसेज केला नाही, काही नाही की सर लेक्चर आहे किंवा नाही, लिंक आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाठवलं असतं तर लेक्चर झालं असतं एक 10-15 मिनिटांनी आपलं. असू दे, आता रेग्युलर करा. तर चला सर, आता. आम्हाला वाटलं तुम्ही यस, काय म्हणता. ठीक आहे, म्यूट करत चला, बाकी बोलायचं असेल तर. ओके ठीक आहे, उद्या लेक्चर होईल, आज आपण थांबूया.